नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील खळबळजनक घडामोडी। महापुरातील काळे कारनामे उघड। महापुरात न वाहून गेलेल्या जनावरांचे खोटे पंचनामे। परंडा तालुक्यात खळबळ। तलाठी पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्राम अधिकारी व लाभार्थ्यांवर कारवाईची मागणी। कारवाई टाळाटाळ होत असल्याने परंडा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू। संबंधितांना 2 वेळा नोटिसा, मात्र उत्तरच नाही। तहसीलदारांच्या नोटिसीलाच केराची टोपली। चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करू, तहसीलदारांची माहिती। कारवाईशिवाय माघार नाही, तक्रारदाराची ठाम भूमिका। संगनमतानं शासनाची फसवणूक केल्याचा आरोप। फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। परंडा तालुक्यामध्ये 21 सप्टेंबर 2025 रोजी जो महापूर आला होता, अतिवृष्टी झाली होती, त्याच्यामध्ये काही लोकांचे जनावरे वाहून गेले होते, परंतु माझ्या गावामध्ये एकही जनावर वाहून गेलं नाही होतो। परंतु पशुवैद्यकीय डॉक्टर, तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या सहकार्याने अर्जदार व पंच या लोकांनी एका जागेवर बसून हॉटेलमध्ये कुठेतरी पंचनामे खोटे केले व जनावरांचे बिल उचलले। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील मौजे कुंभेफळ येथे 21 सप्टेंबर 2025 रोजी आलेल्या महापुरानंतर जनावरे वाहून गेल्याचं व मृत झाल्याचं कथित खोटे पंचनामे करून शासनाच्या मदतीची रक्कम उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संबंधित लाभार्थी, तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्रारदार किशोर गायकवाड, शाबेर शेख, योगेश आवाळे, नवनाथ गावडे, वाजिद पठाण, हिराजी गायकवाड यांनी 29 जून रोजीपासून परंडा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनामुळे प्रशासन खळबळून जागे झाल्याचं दिसून येत असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमून सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिल्याचा दावा तक्रारदार किशोर गायकवाड यांनी केला आहे। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात गायकवाड यांनी आरोप केला आहे की कुंभेफळ येथे प्रत्यक्षात जनावरे मृत किंवा महापुरात वाहून गेली नसतानाही तलाठी, कृषी सहाय्यक, ग्राम अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी संगनमत करून खोटे पंचनामे तयार केले। त्या आधारे 4 लाभार्थ्यांनी शासनाची आर्थिक मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच तक्रार दाखल झाल्यामुळे काही प्रस्ताव अद्याप प्रलंबित ठेवण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे। याबाबत 4 मार्च 2026 रोजी तहसीलदारांकडे लेखी तक्रार देऊन वारंवार पाठपुरावा करण्यात आला, मात्र अनेक महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। विशेष म्हणजे तहसीलदारांनी संबंधित अधिकारी व लाभार्थ्यांना 2 वेळा नोटिसा बजावून स्पष्टीकरण मागविले, मात्र त्या नोटिसांना उत्तरच देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे तहसीलदारांच्या नोटिसीलाच केराची टोपली दाखवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे। तक्रारीत आणखी एक गंभीर मुद्दा मांडण्यात आला असून काही जनावरांच्या कानातील ओळख टॅगमध्ये फेरफार करून खोटे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकारामुळे शासनाची फसवणूक झाल्याचा दावा अर्जदारानं केला आहे। खोट्या पंचनाम्याच्या आधारे शासनाची मदत घेतलेल्या लाभार्थ्यांकडून व्याजासह संपूर्ण रक्कम वसूल करावी, तसेच संबंधित तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्राम अधिकारी व लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून चौकशी समितीच्या अहवालात नेमके काय समोर येते आणि दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होते का याकडे संपूर्ण परंडा तालुक्याचं लक्ष लागलं आहे। तुमचं नाव आणि गाव सांगा। माझं नाव किशोर मरिबा गायकवाड, राहणार कुंभेफळ, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय तक्रार आहे तुमची? माझी तक्रार अशी आहे की परंडा तालुक्यामध्ये 21 सप्टेंबर 2025 रोजी जो महापूर आला होता, अतिवृष्टी झाली होती, त्याच्यामध्ये काही लोकांचे जनावरे वाहून गेले होते, परंतु माझ्या गावामध्ये एकही जनावर वाहून गेलं नाही होतो। परंतु पशुवैद्यकीय डॉक्टर, तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या सहकार्याने अर्जदार व पंच या लोकांनी एका जागेवर बसून हॉटेलमध्ये कुठेतरी पंचनामे खोटे केले व जनावरांचे बिल उचलले। त्याविषयी माझी तक्रार 4/3/2026 रोजी अर्ज दिलेला आहे। त्यावर तहसीलदार यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर व ह्या ग्रामस्तरीय जी समिती आहे
त्या समितीला नोटिसा काढल्या होत्या 2 वेळा. त्यांचा अहवाल मागितला, परंतु त्यांनी त्या तहसीलदार यांच्या नोटिसाला केराची टोपली दाखवलेली आहे. कसलाही त्यांनी अहवाल दिलेला नाही. त्याच्यामुळे आम्हाला परंडा तहसीलमध्ये आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आज सध्या आम्ही परंडा तहसीलमध्ये आंदोलन करत आहे. आणि काय मागणी काय आता तुमची? आमची मागणी अशी आहे की ज्यांचं खोटं झालेलं त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी व ज्यांना पैसे देण्यात आले व्याजासहित वसूल करावे व त्यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा. असे किती लोक आहेत बोगस पैसे उचलणारे? 4 जण आहेत. पैसे सध्या दिलेले आमच्या गावामध्ये 4 जण आहेत. बाकीचे 6 जण आहेत. त्यांना आमचा पत्रव्यवहार झाल्यापासून त्यांना पैसे देण्याचं थांबवलेलं आहे. बरं, काय तहसीलदार काय म्हणले? तहसीलदार म्हणले की आम्ही चौकशी कमिटी स्थापन करतो व 15 दिवसामध्ये आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करतो. तर त्या संदर्भाविषयी आम्हाला ते पत्र देतो. म्हणजे जोपर्यंत पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही ह्या तहसीलमधनं उठणार नाही. आमचे धरणे आंदोलन असे चालू राहणार. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.